हॅलो. दोन्ही टीम्स आता मात्र एंट्री करतील. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर आणि डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. कोबरा काय मार्शल आर्टचे सर्व लहान पोरांसोबत त्यांची एंट्री होणार आहे. कोबरा काय मार्शल आर्ट्स और उनकी पूरी टीम बच्चा पार्टी वहां पर है. हमारे सभी कराटे चैंपियंस क्रिकेट चैंपियन के साथ एंट्री करेंगे. भरत भाई जैन आपका भी स्वागत है. महालक्ष्मी ज्वेलर्स के हमारे भरत भाई जैन. जैन सर आपका भी स्वागत है. मोस्ट वेलकम. मेगा फिनाले के लिए भरत भाई जैन भी यहां पर जुड़े हो चुके हैं. मेलविन मेमोरियल कप का आज का ये फाइनल का मुकाबला यहां पर स्टार्ट होता हुआ और उसके प्लेयर की एंट्री यहां पर तो दोनों टीम्स वियानेट मुकेश रॉयल चेंबूर और टीम डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. एक बार सभी के जोरदार तालियां दोनों टीम्स के लिए. और ये दोनों टीम की यहां पर एंट्री मेलविन मेमोरियल कप की एक वाइल्ड कार्ड एंट्री यहां पर होते हुए वियानेट मुकेश रॉयल चेंबूर और डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. थैंक यू सो मच. कोबरा काय मार्शल आर्ट्स सभी हमारे चैंपियंस बच्चे लोग यहां पर जुड़ चुके हैं. सो दोनों टीम्स यहां पर जुड़ चुके हैं और कोबरा काय मार्शल आर्ट के सभी स्टूडेंट और उनके साथ दोनों फाइनलिस्ट टीम मेलविन मेमोरियल कप की अभी ये फाइनल मैच का मुकाबला यहां पर. थैंक यू सो मच कोबरा काय मार्शल आर्ट्स. थैंक यू. हाँ, बच्चे लोग के साथ एक कराटे का भी मैच होएगा और टीम का. चलो थैंक यू सो मच कोबरा का. एक बार जोरदार तालियां कोबरा का मार्शल आर्ट के सभी स्टूडेंट के लिए. थैंक यू सो मच. और आप ऐसे ही तरक्की करते रहो.
चषक 2025 चे 7वं पर्व. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण दोन्ही संघ जे आहेत डिझर्विंग टीम्स आहेत. दोन्ही संघांनी आपापल्या आधीचे सामने एकदम नेल बायटिंग फाईट मध्ये ते विजयी झालेले आहेत. जर आपण पहिल्या सामन्यात पाहिलं तर जयेश नाईकने 1 चेंडू 3 धावा असताना काय जबरदस्त फटका लगावला आणि आपल्या संघाला मात्र विजयी केलं. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे संघ प्रथमतच या स्पर्धेत अंतिम फेरी खेळतोय. दुसऱ्या बाजूला वियानेट दुसऱ्यांदा ही फायनल खेळतोय, त्यामुळे विजेता पदासाठी ते सुद्धा आतुर असतीलच. त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं वियानेट मुकेश रॉयल संघ हा देखील अंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल होतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मागची मॅच 4 षटकांचा अंतिम सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. नक्कीच मागचा सामना जो आहे तो बोरवलीकर पुढच्या 10 वर्षात विसरणार नाही ना. विहानेट हा संघ विसरणार ना करण विसरणार. एकच फाईट आणि वातावरण ताईट, असंच काहीचं वातावरण करणने केलंय मागच्या सामन्यात. ना भूतो ना भविष्यातील त्याच्या आयुष्यातील नक्कीच एक मोठा सामना जो 20 वर्षानंतरही तो लक्षात ठेवेल. तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. अंतिम सामन्याला अर्थातच महामुकाबल्याला सुरुवात होते. सलामीचे 2 बॅटर्स एका बाजूला आपण जर पाहिलं तर सर्वांच्या गळ्याच्या ताईत असलेला फलंदाज शुभम लोखंडे. नक्कीच मागच्या सामन्यात मात्र थोडासा तो अपयशी ठरला होता, परंतु तो देखील मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे आणि या संघाचा एक कणा आहे, त्याच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर कुणाल याला देखील इथे खूप चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं गोलंदाजीसाठी दाखल होतोय धीरज. लेट्स प्लेचा इशारा इथे मात्र केला जात आहेत आमचे 2 ऑफिशियल पंच पद्मनाभ बाबू सर आणि त्याचबरोबरीने चेतन सर देखील सज्ज आहेत. तुम्ही आम्ही सर्वच जण. पहिला चेंडू सुरुवात होते, अतिरिक्त 10 वाईट चेंडूने सुरुवात होते. नक्कीच दोन्ही डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत या विजेता पदासाठी. यावेळी मात्र सुरेख असा फुटवर्कचा वापर केलाय. तिथे मात्र पहिल्या चेंडूवर महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार पाहायला मिळतोय. प्युअर अँड परफेक्ट. सरांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष असं स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्सच्या समोरून कृपया करून प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला सरायचं आहे, एक नम्र विनंती असेल. एक मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गेले 2 दिवस नक्कीच यंदाचं वर्ष सर्वांचंच लक्षात राहील. 7वं वर्ष आहे, 7वं पर्व, नवे सर्व. खूप एक वेल ऑर्गनाइज स्पर्धा या वर्षीच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत. नक्कीच अंतिम सामना गेल्या 6 पर्वांपेक्षा थोड्या चांगल्या वेळेत नक्कीच संपन्न होईल. मेलविन मेमोरियल चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. यावेळी मात्र खुश करो ने खुश रहो अशा पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव तिथे मात्र अंकित केली जाईल 7 या धावसंख्येवर. विहानेट, मुकेश रॉयल या संघ नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. या संघाला एक मोठ्या स्पर्धेचा जो टॅग आहे ना त्याची आवश्यकता आहे आणि आज नक्कीच ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. येणारा काळ देखील याही संघाचा असेल. पाहावं लागेल एक मोठा अडथळा त्यांच्या समोरही. यावेळी सुरेख असा फ्लिकचा वापर केला झालाय. चांगली फिल्डिंग, एकच धाव. 8 अशी धावसंख्या आपण दाखल पाहत आहोत पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बोरवली म्हटलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरवली म्हटलं की एस.एल. वट,
त्यानंतर मात्र मेलविन मेमोरियल ट्रॉफीचा उल्लेख करावा लागेल. एक मोठी स्पर्धा. या मात्र फ्लिक केलंय, हलगत हाताने ढकललंय, गॅप शोधलाय. या 4 धावांची गरज होती. चौकार येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स. प्युअर अँड परफेक्ट शॉट. नक्कीच धावा दोन्ही बाजूने यायला हवेत, जे आधीच्या सामन्यात घडलेलं नाहीये. परंतु जबरदस्त सुरुवात करून दिली या दोन्ही बॅटर्सने. नेट अविनाश चेंबूर संघ यावेळी सुरेख असा फटका तिथे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक्स 2 महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार पाहायला मिळत आहेत. पहिला 16शी धावसंख्या. एक ड्रीम स्टार्ट नक्कीच दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर्स नक्कीच खूप चांगल्या आत्मविश्वासात दिसत आहेत, जे मागच्या सामन्यामध्ये दिसत नव्हतं खरं तर. परंतु करण सोडाची एक लाजवाब आणि अविस्मरणीय फलंदाजी, ज्यामुळे हा संघ मात्र अंतिम सामना खेळतोय. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. आकाश गुरवाले आहेत, मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. यावेळी शुभमचा स्क्वेअर कट पाहावा लागेल. पंचांचा इशारा. शुभमला मैदान सोडावं लागणार आहे. बॉक्स विकेटच्या स्वरूपात तोही स्वस्तात माघारी परततोय. मस्त. विशेष करून बोरवली विभागांतर्गत आणि त्याही विभागाच्या बाहेर एक खूप चांगलं समाजकार्य त्यांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी पाहिलंय. वळूयात सामन्याकडे. आकाश यावेळी फ्लिक केलंय. करण सोडा मागच्या सामन्याचा हिरो. डायरेक्ट हिट. नक्कीच पाहावं लागेल तिथे पंचांचा इशारा. अंतिम काय येतोय. पंच 2 धावांचा इशारा करतायत, कारण चेंडू जो आहे तो पडद्याच्या वरून गेला आहे. नक्कीच 2 धावांशी धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 18 या धावसंख्येवर. नक्कीच या स्पर्धेकरता आपण खूप सारे मोलाचं सहकार्य गेली 2 दिवस आपण पाहिलंय. त्यामध्ये माननीय श्री शिवशेट्टी यांचाही उल्लेख करावा लागेल. सातत्याने गेली 7 वर्ष या स्पर्धेला भरीव सहकार्य. त्याचबरोबरीने स्थानिक आमदार संजयजी उपाध्ये साहेब, दमदार आमदार या बोरवली विधानसभेचे, त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य. त्याचबरोबरीने आमचे संपूर्ण आयोजन कमिटी जी गेली 2 महिने अविरत मेहनत घेते ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. आणि या स्पर्धेचा हा अंतिम दिवस, अंतिम सामना, महामुकाबला आपण पाहत आहोत. तिसरा चेंडू. यावेळी मात्र कटचा फटका. परफेक्ट शॉट. खराब चेंडूचा इथे मात्र घरपूस समाचार घेतलाय. पाहायला मिळतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट. ग्रेट शॉट. यावेळी मात्र पायाचा वेध घेतोय, परंतु नशिबाचा चौकार. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावा पाहायला मिळत आहेत. आज वियान एटमुकुश रॉयल संघ थांबायचं नाव घेत नाहीये. माफ करा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच लागोपाठचे 2 चौकार. या चौकारांची धावसंख्या 26 या धावसंख्येवर. ही षटक थोडंसं महागड्या षटकाच्या दिशेने आगेकूच करते आहे. धावा कुठे ना कुठे रोखाव्या लागतील. डेंजर 11 अधिराज सत्यविनायक कामोटे संघाचे 2 मातब्बर गोलंदाज. हल्ला चढवलाय. नक्कीच अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. नक्कीच कोणतेही प्रेशर न बाळगता
प्रेशर्स त्यांनी समोरच्या संघावर त्यांनी दिलाय. टेन्शन लेने का नाही देणे का, अशीच काहीशी नीती. नक्कीच कुणालने या अंतिम सामन्यात मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. 5 चेंडू आणि 13 धावा, जवळजवळ 250च्या स्ट्राईक रेटने तो आक्रमक फलंदाजी करतोय. शुभमने टॉस उडवलंच म्हटलं होतं की 45 ते 44 धावा करण्याचा आमचा मानस असेल आणि त्या दृष्टीने नक्कीच खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहावी लागते. अजून 8 चेंडूचा खेळ झालेला आहे, 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मला असं वाटतं अशाच प्रकारचा स्ट्राईक रेट राहिला तर 50च्या वर सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच नक्कीच दंडित करतील. अजून एक येते अतिरिक्त धाव. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर आपण पाहू शकाल 27 या धावसंख्येवर एक महामुकाबला फायनल कशी असावी तर अशी असावी. असे दोन मातब्बर संघ एकमेकांशी झुंजताना. पाचवा चेंडू यावेळी मात्र नेस्तानाबूत केलाय, विचार करायला लावलाय. जबरदस्त चेंडू, नक्कीच फ्लिक करायचा होता परंतु चेंडूच्या सरळ रेषेमध्ये बॅट काही आलेली नाहीये. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न तिथे थोडेसे बीट झाले आणि एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त चेंडू, आकाशने मात्र खूप चांगल्या पद्धतीचा मारा या षटकात केलाय. शेवटचा चेंडू यावेळी मात्र खराब चेंडू थोडासा होता आणि इथे मात्र दोन्ही हातांनी चौकार वसूल केलाय. 4 धावा. येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट शॉट. इट्स अ 4. जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात जर धावांचा डोंगर जो आहे तो उभारलेला आहे, रचला आहे. 31-31 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी, कुणालचं विशेष कौतुक करावं लागेल. 7 चेंडू आणि 17 अशी धावसंख्या. कुणालकडे एक खूप मोठा चांगल्या व्यावसायिक संघाचा अनुभव आहे. रॉयल चेंबूर संघाकरता त्याने जबरदस्त कामगिरी याही पूर्ण केली आहे. 31 अशी धावसंख्या, 31, लॉस ऑफ 1 विकेट. हा शुभम सारखा एक चांगला खेळाडू बाद झाल्यानंतर सुद्धा दबाव घेतलेला नाहीये, सातत्याने अटॅक करत राहिलेले आहेत आणि अंतिम सामन्यात तुम्ही असंच केलं पाहिजे. विहान एट मुकेश रॉयल संघ नक्कीच येणारा वर्ष, नक्कीच येणारे खूप सारे वर्ष याही संघाचे असतील. आपण सातत्याने म्हणतो ओमकार मालाड संघ, अधिरा सत्यविनायक, रॉयल चेंबूर हे संघ सातत्याने मोठमोठे विजेतेपद मिळवत असतात परंतु तो दिवस नाहीत. या संघांच्या मध्ये हा संघ नक्कीच येऊ शकेल, ती क्षमता आहे. तिसरे षटक मार्गस्थ, राहुल ठाकूर आलेत, एक जबरदस्त गोलंदाज. सामन्याला होते सुरुवात, फटका फसलाय आणि ती मात्र नक्कीच करणला मैदान सोडावा लागणार आहे. दुसरा झटका बसतो विहानेट रॉयल चेंबूर संघाला. विहानेट मुकेश रॉयल चेंबूर संघाचे 2 धडाकेबाज बॅटर तंबूच्या आश्रयाला, त्याची जागा घेण्यासाठी मात्र बॅटर दाखल झाले आहेत. संजू मात्र दाखल झाले आहेत. नक्कीच या खेळाडूंमध्ये देखील एक खूप मोठी क्षमता आहे. स्कोर कार्ड तर खूप चांगल्या पद्धतीने रचला गेलाय, फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे कारण समोरच्या बाजूला कुणाल मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय, पाहावं लागेल. राहुल सज्जा यावेळी मात्र लेग त्यांचा प्रभावी मारा आणि नक्कीच संजू आलाय आणि संजू गेलाय. वाईट सेटिंग त्यामुळे नक्कीच एकच रिव्ह्यू आहे.
तर योग्य वेळेला तो वापरता तुम्हाला आला पाहिजे, पाहावं लागेल. आमचे ऑफिशियल तिसरे पंचांना विनंती असेल हा चेंडूची पडताळणी करायची आहे. हा चेंडू वाईट आहे अथवा नाही. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल जो आहे तो डॉट चेंडू आहे. वाईट आहे किंवा नाही ते पाहायचं आहे. आणि नक्कीच पंचांचा इशारा येतोय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणता चान्स नव्हता, परंतु मला असं वाटतं कुणालने थोडंसं दबावात तो निर्णय घेतला असावा. कारण फायनलची मॅच आहे, रिव्ह्यू तुमच्या हातात असणं फार गरजेचं आहे. तुमचा संघ नक्कीच एका चांगल्या सुस्थितीत होता, परंतु एका मागोमाग 2 विकेट गेलेले आहेत. राहुल ठाकूरने नक्कीच कमबॅक करून दिले आपल्या संघाला. करण आणि संजू सारखे 2 चांगले फलंदाज नक्कीच त्याने बाद केलेत. खूप चांगलं यष्टीरक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते आकाश गौरवच्या माध्यमातून. राहुलने नक्कीच कुठे ना कुठे त्या धावांच्या वेगाला ब्रेक लावलाय. एक स्पीड ब्रेकरचं काम नक्कीच त्याने केलेलं आहे. पाहावं लागेल उर्वरित 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने तो करेल. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी राहुल होतोय सज्ज. अजित यास मात्र स्क्वेअर डावीचा इथे फटका खेळला जातोय. तिथे मात्र कुणाल थोडेसे संकटात आहेत आणि पंच बाबू सरांनी मात्र रेफरल सुचवलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना विनंती असेल, सॉफ्ट सिग्नल इथे मात्र बाद आहेत. तर पाहावं लागेल अंतिम निर्णय काय असेल. ही एक समस्या राहिली आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतो या संघामधून करण त्याचबरोबरीने शुभम जेव्हा बाद होतो, तेव्हा उर्वरित जे फलंदाज आहेत ना, विहान नेट मुकेश रॉयल संघाचे, ते थोडीशी क्रीजवर राहायला बघत नाहीत, स्ट्राईक रोटेट करत नाहीत. तर नक्कीच इथे एक इझी डिसिजन असेल. कारण पॉपअप क्रीज मध्ये कुठल्याही भागामध्ये फलंदाज इथे मात्र दिसत नव्हता. तर अंतिम डिसिजन मात्र बाद हाच राहील. खूप चांगली पंचगिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. झटका बसतोय विहानेट मुकेश रॉयल संघाला. 31 या धावसंख्येवर राहुलचं कौतुक करावं लागेल. कुठे ना कुठे धावांना त्याने सुरुंग तर लावला आहेच, परंतु एका मागोमाग एक त्याने विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. एक प्रकारची एक सांघिक हॅट्रिक आहे. 3 चेंडूवर 3 विकेट्स आलेले आहेत. ती वैयक्तिक हॅट्रिक होऊ शकत नाहीये, कारण एक त्यामध्ये रनआउट नक्कीच काउंट केला जाईल. न्यू बॅटर दर्शन आले. दर्शन हे देखील एक आकर्षक फलंदाज आहेत, परंतु इथे कुठे ना कुठे स्ट्राईक रोटेट करावी लागणार आहे. एक 40 आणि 45 धावांचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. दर्शन याच्यामध्ये ती क्षमता आहे, अजित मध्ये ती क्षमता आहे. त्या क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल. राहुलचा पुढचा चेंडू काय कमालीचा चेंडू हाताळलाय, काय कमालीचा षटक हाताळलाय राहुलने. प्रॉपर मिडलला त्यांनी पिचिंग केलंय आणि फलंदाजाला हात मोकळी करण्याची संधी दिलेली नाहीये. हे एक वैशिष्ट्य राहिलंय राहुलचं. या खेळपट्टीसाठी अचूक टप्पा कोणता असला पाहिजे ते राहुलने बरोबर हेरलाय. चेंज ऑफ पेस, अलगत लेग टर्न ही त्यांची शस्त्रे मध्ये मध्ये तो वापरतो. फलंदाजाला बीट करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलाय. 4 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा त्याने दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अजित ऑन स्ट्राईक. 5वा चेंडू. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चेंडू घेतोय शरीराचा वेध. इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल. धावा कशाही येवो त्या आल्या पाहिजेत. पहिल्या 2 षटकामध्ये जी
धावांची आतषबाजी केली होती दोन्ही बॅटर्सने, त्यामुळे कुठे ना कुठे तो प्रेशर दोन्ही फलंदाजावर नसणार आहे. डेंजर 11 अधिरा सत्यमेन कामोटे संघ मात्र या षटकावर थोडासा निश्चिंत असेल, कारण सेट बॅटर्सला राहुलने माघारी धाडलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि आता कुठे ना कुठे असं वाटलं होतं की हा टार्गेट जो आहे 50च्या पुढे जाईल, परंतु असं आता दिसतंय 40 ते 45च्या आतमध्ये रोखण्याचा जोरकस प्रयत्न ते करतील. या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राहुल यास कडून दर्शन यास. यावेळी सुरेख असं लेटकट खेळलाय, चेंडूला दिशा देण्याचं काम तिथे क्षेत्ररक्षक हजर होते. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर विहानेट मुकेश रॉयल संघ जाऊन पोहोचते 34, लॉस ऑफ 4 विकेट. खूप चांगला स्कोर आहे म्हणायला गेलं तर, परंतु लागोपाठचे जे 3 विकेट्स पडले तिथे कुठे ना कुठे कमबॅक करण्याची संधी डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटेने केला आहे. नक्कीच गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा भीम पराक्रम या संघाने केलाय, त्यामुळे अशा स्पर्धांचं दडपण खरं तर त्यांच्या गोलंदाजावर त्यांच्या फलंदाजावर नसणार याची सवय मात्र गेल्या 2 वर्षात त्यांनी लावून घेतली आहे. गेल्या 2 वर्षात 2 वेळेचा वायकट्टाचा विजेता, या वर्षाची सिद्धीपेकरी स्पर्धा त्यांनी गाजवली आहे अक्षरशः. आणि ही स्पर्धा जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस असेल. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या डावातील अंतिम षटक मार्गस्थ हार्दिक धवणे दाखल झाले, त्यावेळी मात्र कट करायचा प्रयत्न, तिथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला जयेश नाईक हजर होते, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 1 चेंडू 3 धावा असताना आपल्या संघाला मात्र विजयी केलं होतं. पाहायचंय अजित शाहू या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, पाहावं लागेल. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, पुन्हा एकदा पायाचा वेध घेतला जातोय. सातत्याने अजित रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, हे फलंदाजाने ओळखलंय. कृपया करून आमच्या कॉम्बॉक्सच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत कृपया करून बाजूला व्हायचंय, स्कोररला थोडासा अडथळा होतोय. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. गेली 2 दिवस आपण जे सहकार्य केलंय हे सहकार्य असंच याही सामन्याकरता राहू द्या. जबरदस्त असा फटका तिथे दर्शनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हार्दिकने रोखून ठेवलं पहिल्या 3 चेंडूवर. एक जबरदस्त कमबॅक करतोय इथे डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ. पहिल्या 2 षटकात जवळजवळ 28 अशी धावसंख्या होती, त्यानंतर मात्र पूर्णतः थांबवून ठेवले. यावेळी मात्र स्वीप खेळायचा होता, बॅटची आउटर एज, फलंदाज बाद, लागतोय 5वा झटका. तो करावा लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर विहानेट रॉयल चेंबूर संघाचे होते, कारण 2 षटकात त्यांनी 28 अशी धावसंख्या उभारली होती. नंतरची 2 षटकं मात्र आपल्या नावे केल्यात असं म्हणायला काही हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, कारण या 10 चेंडूत केवळ आणि केवळ 8 धावा दिल्यात आणि 5 महत्वाची गडी यामध्ये बाद झालेत. ही एक मोठी शोकांतिका असेल. यावेळी मात्र सुरेख असा फटका तिथे पाहायला मिळतोय, बऱ्याच अशा अवधीनंतर पाहायला मिळतोय हा चौकार. महालक्ष्मी ज्वेलर्स, प्युअर अँड परफेक्ट शॉट. नक्की सॅम्युअलला जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेटचा एक व्यावसायिक खेळाडू, ज्याने मोठमोठ्या संघातून आपला खेळ दाखवलाय. मग जॉर्ज 11, त्याचबरोबर ब्लू स्टार, रॉयल चेंबूर अशा मातब्बर संघामधून त्याने आपलं चांगलं प्रदर्शन केलंय. यंदाचं वर्ष मात्र तो एक अजून एक एनर्जेटिक संघामधून दमदार खेळ करतोय. विहानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ या चौकारानंतर ज्यांनी ते टार्गेट सेट करायचं ठरवलं होतं 44 धावांचं, 44 ते 45 धावा, त्या टार्गेटच्या नजीक ते पोहोचलेत. आणि नक्कीच एक खूप चांगली
बाब असेल. खूप मोलाचा वाटा राहिला या धावांमध्ये कुणाल्याचा. जबरदस्त इनिंग. 6 चेंडू 17 धावा त्याने वसूल केल्या होत्या. त्याचबरोबरीने पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू असेल. मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे शेवटच्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या जात आहेत. एक्झॅक्ट टार्गेट असेल ते 46 धावांचा, कारण 45 धावा म्हटल्याप्रमाणे विहानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ इथे खूप चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. जसं सुरुवात होईल त्यानंतर व्हॉइस ऑफ क्रिकेट सागर मोरेला नक्कीच आपण ऐकणार आहोत. मी घेते थोडीशी विश्रांती. आमंत्रित करतोय सागर मोरे. धन्यवाद. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं स्वागत आहे बोरिवलीमध्ये. मेगा फिनालेची मॅच आपण पाहतोय. निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप. आज लहान लहान मुलं देखील अगदी घरातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आपली मुंबई, सर्वांची मुंबई, लाडकी मुंबई. दिनेशजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॅट घेऊनच ते आलेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, ज्या मुंबईने खूप काही दिलं, आज विविध राज्यातून या मुंबईत येताना पाहिले गेले त्या मुंबईचं क्रिकेट. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. कारण की आज बोरिवलीने रोहित शर्मा सारखा एक जबरदस्त बॅटर मुंबई यांनी भारताला दिला. सोहळ्यात मॅचच्या दिशेने एकदा जोरदार टाळ्यामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात करूयात. मेगा फिनाले. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. बॅटिंग साठी आपण परत आकाश गुराव पल्ली. गोवंडी देवनारचा एक जबरदस्त बॅटर. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. करणच्या माध्यमातून आपण पाहिलं व्हाईट बॉल. या वर्षी मानाची सिद्धी पॅकरची देखील क्रीडा स्पर्धेची चैन त्यांनी मिळवली आकाश गुराव. त्यासाठी आपण पाहिलं एक मोठी अचीवमेंट आहे. त्याच्या सोबतीला ऋतिक जाधव येतात नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी करण. 46 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रन आली आहे. सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. संडे फंडे, सुपर संडे. 1,11,111चा मानकरी कोण ठरणार? द्वितीय क्रमांक 55,555चा मानकरी कोण ठरणार? तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. बॉलिंगसाठी करण. स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ली. टायटल जिंकणं गरजेचं आहे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे, मात्र रन मिळणार नाहीये. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. एका साईडला आपण पाहिलं तर विहानेट मुकेश रॉयल चेंबूर. भव्य दिव्य असं आयोजन. गोल्डन क्रीडा मंडळ. मेलविन मेमोरियल कप 7वे वर्षीय क्रीडा स्पर्धेचं त्यांनी जर या क्रीडा स्पर्धेला सहकार्य केलं गेलं. महाराष्ट्र विधानसभा सदस्य
बोरिवली विधानसभेचे दमदार आमदार संजय उपाध्याय साहेब, त्याचबरोबर शिवानंद शेट्टी साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह सर यांचं देखील अगदी आभार राहिला गेलाय. महालक्ष्मी ज्वेलर्स भरतभाई जैन, प्युअर अँड परफेक्ट ही टॅगलाईन आपण बघितली. या बॉलवर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल थर्ड मॅनला जाईल. खेळाडू होते तिकडे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिली ओव्हर शांत आहे, आतापर्यंत करंची बाउंड्री करावी लागेल, शोधावे लागतील बाउंड्री, मोठे स्ट्रोक खेळावे लागेल. चॅम्पियन व्हायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. स्ट्राईक एंडला वडाळाचा एक जबरदस्त बॅटर आहे ऋतिक. दोन धावा झाले धाव फलकावरती, बॅटिंग करावी लागेल. ऋतिकला पण माहिती आहे की मोठ्या मॅच मध्ये थोडा परफॉर्मन्स करावा लागेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी देखील आहे, ऑन ग्राउंड देखील आणि ऑनलाईन देखील, युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात श्री साई स्पोर्ट्सला मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर फ्लिक केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल, ऋतिकच्या बॅट मधून येतोय चौकार. आर फॉर ऋतिक आणि आर फॉर रन. ऋतिक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर ऋतिकला देखील माहिती आहे की मॅच बनवावी लागेल. करण आणि ऋतिक दोघं खेळाडू आमने सामने फाईट करतायत. निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप, भव्य दिव्य असं आयोजन, मानाची क्रीडा स्पर्धा मुंबईकरांची. स्ट्राईक एंडला ऋतिक, मेलविन डिकोस्टा या परिसरात एक जबरदस्त खेळाडू. मेलविन 11, साईनाथ 11 साठी एक चांगलं क्रिकेट खेळले आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची आठवण नेहमीच राहील. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, जबरदस्त ऋतिकच्या बॅटमधून देखना, कडक 4 रन. मित्रांनो रेलिंग वरती जोर नका देऊ, लहान मुलांनी बाउंड्री लाईन पासून लांब उभं राहा. रेलिंग वर पडद्यावरती कोणी जोर नका देऊ मित्रांनो प्लीज. जबरदस्त मॅच पाहिले गेले, पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स मात्र जमा केले गेलेत. ऋतिकने जबरदस्त स्टार्ट केले, आकाश त्या सोबतीला. बाउंड्री लाईनवर कोणी जोर देऊ नका. 46 धावांचं टार्गेट आहे मेलविन मेमोरियल कप. ऋतिकने काय बॅटिंग केली गेली, जबरदस्त स्टार्ट केले. ऋतिक जाधव वाटण्याचा जबरदस्त बॅटर आहे, खूप चांगली स्टार्ट केली. मेगा फायनलची सुरुवात आणि सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये 46 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, पण आता ऋतिकने पण स्टार्ट केली आहे. 36 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. जसं जसं प्रत्युत्तर पाहायला मिळेल, फायनल मॅच आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, गोल्डन क्रीडा मंडळ, राजेंद्र नगर, बोरिवली. दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत. स्ट्राईक एंडला ऋतिक जाधव, जबरदस्त काय फटके खेळले गेले आहेत, तसा बॉल तसा फटकाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आल्यात, तिसरी बाउंड्री येईल का? या बॉलवर मात्र आतमध्ये आणण्याचा बॉल, थोडा मात्र स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली आणि तिकडे येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. दर्शन कामटे तिकडे होते, बॉल कलेक्ट केला गेलाय. सिंगल रन मात्र तिकडे मिळते. 11 रन झाले धाव फलकावरती. लेग बाईच्या मध्ये रन मिळाले गेलेत. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजेंद्र नगर मध्ये आपण करत असतो ना. याही वर्षी गोल्डन क्रीडा मंडळाची गोल्डन क्रीडा स्पर्धा. गत वर्षी 3 संघांना आपण टी शर्ट दिले होते, याही वर्षी 6 संघांना आपण ज्या टॉप 6 झाले त्यांना टी शर्ट्स पाहिल्या गेल्या. या वर्षी एलईडी टीव्ही पण आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी जी टीव्ही कोणाला मिळेल त्यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. सिल्वा यांच्या माध्यमातून देखील रमेश भाई यांच्या माध्यमातून किट आहे. अनेक खेळाडूंना पारितोषिक आपण पाहिले गेली. झिओ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट्स, ट्रॉफी. या वर्षीचा मेलविन कप नक्की सर्वांचं लक्षात राहील. मेलविन मेमोरियल कप. स्ट्राईक आकाश गुराव बल्ली, देवनारचा एक जबरदस्त बॅटर. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे मात्र पिचिंग केली गेली. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. कारण कॉन्फिडन्स ते बॉल तिकडे पिचिंग केली गेली आणि येईल डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर तिकडे समाप्त झाले, रन झालेत 11. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. 18 बॉल 35. कोण जिंकेल फायनल?
मगाशी मॅच देखील अगदी जसं भूषण सरांनी म्हटलं की पुढील 10 वर्ष ती मॅच कोणी विसरणार नाही बोरवलीकर, अशी मॅच पाहायला मिळाली. करण सोडाची जबरदस्त बॅटिंग, म्हणजे सेमीफायनलला अशी बॅटिंग करणं ते देखील चेस करत असताना प्रेक्षकांची देखील गर्दी आपण पाहतोय. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र प्रेक्षक वर्ग बसून मॅचचा आनंद घेतात, कोणी उभं राहून मॅचचा आनंद घेत आहेत. उद्या मंडे वर्किंग आहे, बट ही फायनल बघून जायची आहे. 18 बॉल 35 धावांची गरज आहे. 18-35. ऋतिकने स्टार्ट चांगली केली आहे. अकरा धावा झाल्या धावफलकावर. मगाशी जयेश नाईकने एक जबरदस्त फिनिश केली, त्यामुळे फायनल मध्ये खेळतात. त्यामुळे टीम बॅलन्स पाहिजे. ऑन पेपर तुमच्याकडे किती टीम आहे त्याला महत्व नाही, बट ऑन ग्राउंड तुम्ही काय खेळाल त्याला खूप महत्व आहे. 4 बॅट्समन 4 बॉलर फिल्डिंग करणारे, पण या ग्राउंडवर तुम्हाला फिल्डर्स पाहिजेत. कीपरचा रोल खूप महत्वाचा आहे. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आयोजन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतात दरवर्षी. मुंबईमध्ये देखील आणि ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर विभागातून मात्र खेळाडू देखील इकडे खेळताना पाहिले गेले. आज अंबरनाथचा देखील सकाळी पहिल्या मध्ये संघ खेळताना पाहिला गेला. 11 धावा झाल्या धावफलकावर. बॉलिंगसाठी हर्षित, ठाण्याचा एक जबरदस्त युवा खेळाडू हर्षित शेट्टी येतात बॉलिंगसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र हर्षितने बीट केलं गेलं. येईल डॉट बॉल. 17 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. आकाश थोडे नाराज आहेत. ऋतिकला मॅच बनवावी लागेल. पाहू शकतो रिप्ले, जबरदस्त पिचिंग केली गेली. हलकासा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टिकला थोडा बाजूनी बॉल ट्रॅव्हल झाला. गुड बॉल हर्षित शेट्टी. मागील 1-2 हंगामामध्ये हर्षितचं देखील नाव आपण पाहिलं गेलं. ठाणे परिसरात बॅटिंग पण खूप चांगली, बॉलिंग करत असताना हाही खेळाडू. जर तुम्हाला खुल्या गटात क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला स्टेशनसाठी तुमच्या स्थानिक संघासाठी परफॉर्मन्स करावा लागेल, तेव्हा जागा निर्माण होते खुल्या गटामध्ये. मग कुठल्याही संघामध्ये जागा मिळवायची आहे तर परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर व्हाईट बॉल. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. श्री लक्ष्मी बालाजी इवेंट यहाँ पर तैयारी कर रहे हैं प्राइज डिस्ट्रीब्यूशन की. व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा 100 रन्सनी पुढे जाईल. 13 रन झाले धावफलकावर. हर्षितने चांगली पिचिंग केली गेली, पण आता फाईट करावी लागेल. मॅच जिंकायची तर ऋतिकला पण थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. हलक्यात घेऊन चालणार नाही मॅच. 13 धावाचं झाले धावफलकावरती. 46चं टार्गेट आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त स्क्वेअर कट. आर फॉर ऋतिक आणि आर फॉर रन. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट. येतोय चौकार. सतरा रन झाली धावफलकावर. 17. 16 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 16 बॉल 29. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोठे. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. स्ट्रायकेला ऋतिक जाधव. काय बॅटिंग केली ऋतिकने. 5 बॉल 12. जबरदस्त बॅटिंग करते हुए आपण ऋतिक जाधव. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. या बॉलवर देखील चौकार येतोय. सीमारेषेच्या बाहेर. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट. बाउंड्री. लहान लहान प्रेक्षक वर्ग देखील मॅच आनंद घेतात. आज सर्व विविध भागातून खेळाडू आलेत, मान्यवर आलेत, प्रेक्षक वर्ग आलेत. सामना खूप चांगला रंगताना पाहतो मी. ते 21 धावा. मित्रांनो, ऋतिक जाधवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग मेगा फिनाले मध्ये. ऋतिक काय बॅटिंग केली गेली ऋतिकने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. म्हणजे सर्वांनी अभ्यास केला होता आकाश गुरव बल्लीचा, बट पेपर आला ऋतिक जाधवचा.
ऋतिक जाधवने जी बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. सर्वांना वाटलं आकाश गुरव बॅटिंग करेल, बट ऋतिक, छोटा पॅकेट बडा धमाका. ऋतिक टणंग टणंग टंग टणंग टण, ऋतिक ही नाम ही काफी आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. मॅच मध्ये हर्षित पण मॅच सोडणार नाहीये. विया नेट मुकेश रॉयल चेंबूर पण मॅच सोडत नाहीये. हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला, पण वेगात पिचिंग केली गेली हर्षितने. 22 धावा झाल्या त्या फलकावर. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 बॉल 24. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र फाईन लेगला. याही बॉलवर मात्र सीमारेषेच्या बाहेर प्युअर अँड परफेक्ट येतो चौकार. बघा ऋतिकने 8 बॉल फेस केले गेलेत आणि 8 बॉल मध्ये 5 बाउंड्री मारल्यात. ऋतिक जाधव जबरदस्त बॅटिंग आणि सर्व बाउंड्रीज त्यांनीच खेळल्या गेल्यात. 26 रन झाले, त्यातले 20 रन ऋतिकचे आहेत. याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. मागील मला एक वाय कट्ट्याची मॅच आठवते. गत वर्षी जबरदस्त बॅटिंग केली होती ऋतिकने आणि टायमिंगला आपल्या टीमला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यामुळे टीम फायनलला गेली आणि ऋतिक जाधव याही खेळाडूंनी मागील 1-2 हंगामामध्ये व्यावसायिक गटात जागा मिळवली. वडाळचा एक जबरदस्त खेळाडू आहे. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. अनेक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त मॅच. आणि मित्रांनो, या वर्षीचा मेलविन मेमोरियल कप आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच. आणि मग गोल्डन क्रीडा मंडळाचं मागील 3-4 महिन्यापासून ही क्रीडा स्पर्धा आयोजन करणं, मॅन पॉवर, ग्राउंड बनवणं, बॅनर्स बनवणं खूप मोठी गोष्ट आहे. हर्षित या बॉलवर फाईन लेगला खेळले गेले. त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चौकार. काय बॅटिंग केली गेली ऋतिकने. ऋतिक जाधव 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. वर्षित वापर खुश होते हुए ऋतिक के लिए इनाम. दोन्ही प्लेयर्सनी मात्र इनाम दिलं गेलंय. आणि 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता आणि शिवा शेट्टी यांच्याकडून ऋतिक साठी 500 रुपयाचं इनाम आहे. शिवानंद शेट्टी, ब्रह्मय महानगरपालिकेचे माजी नगरसेवक. काय बॅटिंग केली गेली, जबरदस्त बॅटिंग. म्हणजे ऋतिक अगदी फक्त जमाच करतोय. मित्रांनो, मला राहत नाहीये. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा ऋतिक जाधव साठी. जबरदस्त बॅटिंग. मेगा फायनल पूर्णपणे त्यांनी तमन्ना कडून देखील 500 रुपयाचं इनाम आहे. बघा ऋतिक अगदी एटीएम मध्ये तो आज एटीएम घेऊनच आलाय. जबरदस्त बॅटिंग ऋतिकने. अफलातून बॅटिंग केली गेली. तमन्ना, शिवानंद शेट्टी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं इनाम आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बट मित्रांनो, क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कोण कधी जिंकेल्याचा नेम नाहीये. जबरदस्त मॅच. आकाश गुरव आणि ऋतिक. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन होतात. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती सॅम्युअलने. स्ट्राईक एंडला आकाश गुरव. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 बॉल 16. तब्बल 2,500 लोक युट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. बेगा फिनाले. बेस्ट वॉसेत बेस्ट. जबरदस्त मॅच. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 बॉल 16 आणि रन करा गोळा. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल, बट आकाशने सन्मान दिला की ऋतिकच्या बॅटिंगने रन येतात, त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहिलं गेलं आकाश गुरव यांच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 46 धावांचं एक भलं मोठं टार्गेट होतं. ऋतिक जाधवने काय बॅटिंग केली आहे. वडाळापासून बोरवली पर्यंत ऋतिकची चर्चा आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. सॅम्युअल कोम्बिन मॅच मध्ये ट्विस्ट आणेल का. विक्रोळीचे एक जबरदस्त स्पिनर आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज.
11 बॉल 15 स्ट्राईक एंडला ऋतिक जाधव. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सॅम्युअल कोम्बिन बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला ऋतिक जाधव. गोल्डन क्रीडा मंडळाची गोल्डन स्पर्धा या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय. सॅम्युअल मॅच सोडणार नाहीये. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. मेगा फिनाले. मगाशी 1 रन फक्त आणि फक्त खर्च केलं होतं सॅम्युअल कोम्बिने सेमीफायनल मध्ये. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अनुभवी खेळाडू आहेत. विक्रोळीच्या स्थानिक क्रिकेट खेळता खेळता मग ब्ल्यू स्टार, रॉयल अशा अनेक संघामध्ये देखील त्यांना खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मात्र तिकडे चेक केलं जाईल. सॅम्युअलने जबरदस्त कमबॅक केलं गेलं. बॉल तर पिचिंग केली गेली, पण आपण चेक करूयात. वियानेट मुकेश रॉयल चेंबूरकी त्यांच्या विरुद्ध जिंकेल. डेंजर 11 अदिरा सत्यविनायक कामोटे. सर्व चेक केलं जाईल. ऑनफील्ड डिसिजन आउट आहे. मैच रंगली गेली आहे. पैसा वसूल मैच है. सुपर से ऊपर डुपर पॉवरफुल मैच. म्हणजे अनेक प्रेक्षक वर्ग बोलले जातो तुम्ही घरी जातो, बट कोणी घरी जाणार नाही. मॅच बघूनच जाणार आहे की मॅच जिंकणार कोण आहे, टायटल कोण जिंकणार आहे. नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत अंपायर कळवतील. धगधग हो रहा है वहां पर और जबरदस्त फाइटिंग मुकाबला यहाँ पर. ऋतिकने काय बॅटिंग केली. सो पंच आमच्यापर्यंत कळवतील आणि डॉट बॉल आहे आणि अंपायर्स आमच्यापर्यंत नक्कीच निर्णय कळवतील. आणि बॅटर आउट. वाईट नाहीये बट स्टंपिंगचा मात्र तिकडे. बट मित्रांनो ऋतिक जाधव सर्वांना एकदा जोरदार टाळा वाजवायचे. बोरवलीकर जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली. ऋतिक जाधव अफलातून बॅटिंग. वडाळाचा एक जबरदस्त बॅटर. वडाळा ते बोरवली मी का आलो आहे आणि लहान मुलांनी देखील त्याला घेऊन घेतलंय. जबरदस्त बॅटर. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 9 बॉल 15. जबरदस्त बॉलिंग सॅम्युअल कोम्बिन. 12 चेंडू 16 होत्या तर 9 बॉल 15 आले आहेत. नवीन बॅटर निखिल पाटील येतात ठाण्याचे. ठाण्याचे एक जबरदस्त बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील. खूप चांगलं क्रिकेट ठाणे परिसरात देखील खेळले गेलेत. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगले खेळले गेलेत निखिल पाटील. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती निखिल पाटीलने. टाइमिंगला 2 बाउंड्रीज लगावल्या होत्या.
9 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजित आणि सॅम्युल मात्र बातचीत करतायत की महत्वाची मॅच आहे, जिंकायचंय, टायटल जिंकायचं. चर्चा कोणाची होणार मुंबई महाराष्ट्रामध्ये? कोणी जिंकलं मेलविन मेमोरियल कप? 9 बॉल 15, 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एका साईडला वियानेट मुकेश रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे. कामोटे जिंकेल की चेंबूर? या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत निखिल पाटील, पण तेवढी चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. हर्षित तिकडे होते, जबरदस्त एफर्ट्स दिले गेले हर्षितने. वेल स्टॉप हर्षित, खूप चांगले एफर्ट्स दिले गेले हर्षित. ठाण्याचा खेळाडूचा बॉल अडवला गेलाय. दोन्ही पण ठाण्याचे खेळाडू आहेत, पण हर्षितने खूप जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. गुड एफर्ट्स, अफलातून फिल्डिंग पाहिली गेली हर्षितची. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ली. 8 बॉल 14. कोणता संघ मात्र बाजी मारेल? सॅम्युलने जबरदस्त बॉलिंग केली गेली. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 2च रन खर्च केले गेले आहेत आणि 1 विकेट मिळवली गेली आहे. सॅम्युल कोम्बिन बॉलिंग साठी 8 बॉल 14. स्ट्राईक एंडला आकाश गुराव. या बॉलवर समोर खेळले गेले, स्टँडर्ड डिलिव्हर आकाश गुराव बल्ली. बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. सॅम्युल कोम्बिनने बॉलिंग तर सुरुवात केली होती, बट त्यानंतर मित्रांनो रेलिंगवर कुणी जोर देऊ नका, मागे उभे राहा थोडे रेलिंग पासून प्लीज. 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, हृदयाचे ठोके धडधड करणारी मॅच पाहायला मिळते. 7 बॉल 10. काय टायमिंग केलं गेलं, आणि जे प्लेअरची एंट्री आहे तिकडून पण लहान पोरांनी मागे उभे राहा. 7 बॉल 10. आकाश गुराव बल्ली. आकाश जिकडे थोडे शांत होते तिकडूनच सुरुवात केली गेली आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. 7 बॉल 10. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. या बॉलवर मात्र फिरवला गेला सॅम्युलने बॉल. आकाशने स्माइल केली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग सॅम्युल. एक बाउंड्री आली, बट जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. 7 रन खर्च करत असताना 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 बॉल 9. आकाश आणि निखिल पाटील. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मेलविन मेमोरियल कप 2025 हे प्रेझेंटेड बाय गोल्डन क्रीडा मंडळ, राजेंद्र नगर, बोरिवली ईस्ट. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. बॉलिंग साठी शुभम लोखंडे येत आहेत. मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स आहे. 6 बॉल 9. मेगा फिनाले मात्र व्हावी तर अशी व्हावी. सर्वांचं लक्ष या मॅचवर होते की फायनल कशी पाहायला मिळेल, आणि आज पैसा वसूल फायनल पाहायला मिळतेय. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष अंडरआर्म क्रिकेटवरती आहे, या मॅच वरती आहे, या क्रीडा स्पर्धेवरती आहे. श्री साई स्पोर्ट्सला देखील मोठ्या प्रमाणात या मॅचचा आनंद घेत आहे. 6 बॉल 9. थोडं व्यासपीठा समोरून थोडं साईडला उभं राहायचं, कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडं साईडला उभे राहा. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. शुभम लोखंडे बॉलिंग साठी येत आहेत. मॅचला कलाटणी होईल का? एकाकडे बॅट आहे, एकाकडे बॉल आहे, त्यामुळे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुःखाने हा खेळ खेळला जात आहे. सर्वांचे एफर्ट्स असेल तर तुम्ही जिंकू शकता. टीम एफर्ट्स आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9. बेस्ट वॉसेस बेस्ट. शुभम लोखंडे बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली. एक गोवंडीचा एक चेंबूरचा आहे. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. गॅप मध्ये बॉल जाईल आणि तिकडे करण सोडा होते. मॅच मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त फाईट मिळायला मिळते. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 बॉल 8. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका. बियानेट मुकेश रॉयल चेंबूर. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8.
जबरदस्त मॅच आहे. शिवम पण स्माइल करतात. मॅच ही एन्जॉय करणं गरजेचं आहे. क्रिकेट तुम्ही जिंकणं हरणं होत राहतं, बट क्रिकेट एन्जॉय करता आलं पाहिजे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला निखिल पाटील. या बॉलवर कट केला गेले. पाटीलने गॅप मध्ये बॉल. संजूने थ्रो केला गेला. जबरदस्त थ्रो केला गेला. तिकडे एका हाताने थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 चेंडू आणि आता मॅचला जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. एक बाउंड्रीची मॅच आहे. कोण जिंकेल? लहान लहान मुलं देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन. गोल्डन क्रीडा मंडळाची गोल्डन फायनल मॅच मेलविन मेमोरियल कप. या बॉलवर कट केला गेला. जबरदस्त फटका. बंदुकीतून गोळीने गेला असा फटका पाहायला मिळालाय. मिळतील 4 रन. मित्रांनो, हा स्क्वेअर कट आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बंदुकीतून गोळीने गेला असा स्ट्रोक पाहायला गेला. आकाश गुरव बल्ली. कडक काय फटका खेळला गेलाय. कडक चाबूक शॉट ऑफ द टुर्नामेंट. आणि फायनल मॅचला असा स्क्वेअर कट जबरदस्त खेळले गेले. आणि ज्या क्षणी मात्र तुम्हाला गरज होती त्या क्षणी फटका येतो. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. पैसा वसूल मॅच. 3 बॉल 3. अजूनही मॅच मात्र चुरशीची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 बॉल 3. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. या बॉलवर फ्लिक केला गेलाय आणि तिकडे कानी मॅटविश. विकेटचं पतन. करण सोडा तिकडे होते. येते विकेट. 2 बॉल 3 आता. मित्रांनो, आकाशची बॅटिंग आवडतं. आकाशसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. आता मॅच आले. 2 बॉल 3. कुठला खेळाडू येईल बॅटिंग साठी? कोणावर जबाबदारी दिली जाईल? 2 बॉल 3 ला इतिहास कोण घडवेल? 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण येईल? सर्वांची इच्छा असेल की जयेश नाईक व्हाव्या. आणि जयेश नाईक येतो, ज्याने 1 बॉल 3 मारला होता मगाशी. बॅटिंग साठी येतात जयेश नाईक. वरळीचे अजून एक जबरदस्त बॅटर जयेश नाईक येत आहेत, ज्यांनी ह्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे. खूप चांगलं क्रिकेट त्या वरळी परिसरात देखील खेळले गेले. जयेश नाईक. ओरमचं देखील बंद बॉक्स तिकडे खूप चांगलं चालतं. तिकडे देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात जयेश नाईक. वरळीचा एक जबरदस्त बॅटर जयेश नाईक मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. जबरदस्त मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. चॅम्पियन होणं गरजेचं आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. आकाशने फ्लिक तर केला होता, बट करण सोडा तिकडे होते आणि एक इझी कॅच पकडली गेली. त्यानंतर सेलिब्रेशन करण सोडाचं. बट जबरदस्त ऋतिक आणि आकाशने जी स्टार्ट केली. 46 धावांचं टार्गेट होतं. रेलिंगवर कुणी जोर देऊ नका मित्रांनो, थोडं लांब उभे राहा. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. शुभम लोखंडे बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला जयेश नाईक. 2 बॉल 3. तब्बल 3000 लोक या मॅचचा युट्यूबला देखील आनंद घेत आहेत. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि आता मॅच आली आहे. आणि सामना आपण पाहिला तर 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. मित्रांनो, मेगा फायनल आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच. 1 बॉल 2. काय सामना रंगला गेलाय. जबरदस्त मॅच. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण? मॅच आहे 1 बॉल 2. मेगा फिनाले मॅच. मेलविन मेमोरियल कप. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 2 ची फायनल मॅच कोण जिंकेल? सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. 1 बॉल 2. तब्बल 3500 लोक युट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं पण स्वागत आहे. मेलविन मेमोरियल कप बोरिवली. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 1 बॉल 2. निखिल पाटील ठाण्याचे एक धडाकेबाज बॅटर. स्ट्राईक एंडला बॉलिंग साठी शिवम लोखंडे.
एक बॉल दोनची मॅच. हृदयाचे ठोके धडधड धडधड करणारी मॅच पाहायला मिळते. एक बॉल दोन. शुभम लोखंडे स्ट्राईक एंडला बॅटिंग साठी. निखिल पाटील या बॉलवर मात्र हा सामना जिंकला गेलाय. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ चॅम्पियन होतोय.